दूर दूर बहने क्यों बैठी है वहां जाकर? हाँ, बहने नजदीक आओ। भाई भी दूर जाकर बैठते हैं। हाँ, अंदर है ये। नजदीक बैठने में मैं समझती हूँ बहुत फायदा है। जिसको नजदीक बैठने का रस बैठा हुआ है ना, दूर अच्छा नहीं लगेगा। क्यों? हम स्टूडेंट है ना। अटेंशन पढ़ाई में है तभी है। जब पढ़ाने वाले के लिए रिगार्ड है। कोई टाइम मैं तो समझती हूं कि बाबा का बनने से हमारे पास टाइम बहुत बच गया है पुरुषार्थ करने के लिए। बहुत टाइम हो गया है, बहुत टाइम है। सेवा की भी निमित्त जिम्मेवारी है एक्यूरेट करने की, ताकि हमारे ऊपर क्या होगा कैसे होगा फिक्र करने की कोई जरूरत नहीं है। कोई जरूरत नहीं है। कितना अभी साक्षी होकर के देखो, अपन को देखो। मेरा सारी जीवन में इतना सफल करने के लिए भगवान ने मेरा टाइम बचा दिया। पहले टाइम कैसे जाता था? भले बच्चे हो या बुढ़े हो जवान हो, टाइम कैसे जाता था? भले पढ़ाई में हो या धंधे में हो, चिंता तो थी, फिक्र तो था। अच्छे गुण पर ध्यान तो नहीं था, अच्छा संग तो नहीं था, खाना पीना अच्छा तो नहीं था। एक कहा जाता है खान पान, तो पान में खाना तो समझ गए, पान में पहनना कहता है, पीना भी कहते हैं। कपड़ा पहनना, खाना, वो कैसा था भी कैसा है। अभी ये सब हमारा टाइम बच गया है। भंडारे में जाओ, जो आपको इतना खाना है, जो चाहिए सो खा लो। जितना जरूरत है खा लो। मुख्य बात है, हम तो कराची में कपड़ा खुद धुलाई करते थे, बर्तन भी हम मानते थे। आज भंडार में गई, इतने सब बर्तन कौन मानते? बर्तन भी माया मानती है। अच्छी साबिजादी है। इतने बर्तन है। हाँ? और अभी कर हम बर्तन वहां मानते हैं, लंदन में बर्तन हम मानते हैं। बाथरूम भी हम सफा करते हैं, यहां बाथरूम भी और सफाई करते हैं। आपके कमरे की सफाइयां भी और करते हैं। ये क्या है? अभी तक भी विदेश में तो हम खुद करते हैं,
अपने कमरे की सफाई खुद करते हैं, कपड़ा भी खुद धुलाई करते हैं। चलो मेरा पहले तो मैंने औरों का भी कपड़ा धुलाई किया होगा, सिलाई भी किया होगा, पर टाइम तो सेवा है, ये भी सेवा है। चलो अपने लिए टाइम बहुत बच गया है। मैं अपन से पूछती मुझे कितना टाइम अच्छा मिलता है। आज 3-4 बारी बाबा ने मुरली में कहा है अंतर्मुखी बनो। अंतर्मुखता से कितना टाइम है, आहा, बाह्यमुखता में कितना टाइम वेस्ट है। शशि बहन भाई इस बार वर्कशॉप करना चाहिए ना आपस में, अपन भी अपने पर भी वर्क करना चाहिए ना। अंतर्मुखता में समझो, अंतर्मुखता में रहो। खाते हैं, पीते हैं, काम करते हैं, चलते हैं, घूमते हैं, पर अंतर्मुखता में। अंतर्मुखता का किसको फायदा मिला हुआ है? हाथ उठाओ, सच्ची दिल से हाथ उठाओ, ऐसे ऐसे ऊपर से नहीं उठाओ। अंतर्मुखी को कभी भी कोई कंप्लेन नहीं है, न उसकी कोई कंप्लेन करेगा, न उसको किसकी कंप्लेन है। नहीं है, पूछेंगे नहीं है। एक अंतर्मुखता ही हमको बाबा ऊपर ले जाता है ना, ले जाती है अंतर्मुखता। भले ब्रह्मा बाबा सामने बैठा है, अब यह व्यक्ति में भी सामने है, अंतर्मुखी है ना। बाबा अव्यक्त है तो भी हम सामने हैं उसके, हमारे साथ है, तब तो ताकत है। इतना बाबा के भंडारे का ख्याल कौन करता है? बाबा एक हमारी इस भंडारी का ख्याल रखता है, बच्चे की भंडारी, ज्ञान के खजाने से, गुणों के खजाने से, शक्तियों के खजाने से संपन्न है। दूसरा यज्ञ के भंडारे का बाबा ख्याल रखता है। साकार में बाबा कहते थे मम्मा अभी तो हजारें हैं, लाखें हैं, तभी चेक करें थे भाई ये भंडारा यज्ञ का कैसे चलेगा। बाबा ने कहा मम्मा तुम्हारे द्रौपदी का देगरा खुर खुर के भी करेगा, पर साधु महात्माओं ने जब तक नहीं खाया है ना भाई चलता रहेगा। इसे यज्ञ का भोजन, तो जिसको भी यज्ञ सेवा करनी होती है ना, मैंने कहा भंडारी की सेवा करो। कुछ धन से सेवा करनी भंडारी की करो, तन की सेवा करनी भंडारे से करो। जो भंडारी की सेवा नहीं करते भले ऑफिस में बैठ गए, वो कोई हड्डी सेवादारी नहीं है। आप देखेंगे सब्जियां काटने वाली माताएं, आज मैंने दोनों भंडारे पांडव भवन में भी गई तो ज्ञान सरोवर भंडारे में रोटी बेलने वाली माताएं, रोटी पकाने वाले, घी लगाने वाले, उनकी शिक्ल तो देखो।
शशि मैंने ऑफिस में बैठे हुए शक्ल कैसी होती है और भंडारे वालों की शक्ल कैसी होती है। जिसने जब भंडारे की तन से मन से धन से सेवा नहीं की है, हाँ, कोई आत्माएं ऐसी थी, अभी भी है कोई, बाबा के भंडारे के लिए बहुत प्यार है उसको, तभी उसका ये भंडारा अच्छा है, भरपूर है। खुशी का खजाना गुणों का, गुण देखो उसमें बहुत है। तो आज भंडारी की बात सुनाना शुरू कर दे। साकारम बाबा था, पहले पहले बाबा यहां भी सवेरे से लेकर के भंडारी का ख्याल रखता था। 8 बजे, 8 के पहले एक बारी मैं 5 बजे बाबा के पास गई, बहुत तड़के रोज अमृत वेली जाती थी ऐसी। उसका कभी सुनाऊं ना, इतने अच्छे अनुभव मेरे पास है। कभी रात को 2 बजे भी गई होंगी बाबा के पास, रात को 11 बजे बाबा के पास गई होंगी, 5 बजे भी गई होंगी, 6 बजे भी गई होंगी। भिन्न भिन्न अनुभव है। ब्रह्मा बाबा है ना, ऐसे तो जगत पिता बना है। परम पिता परमात्मा, सबका पात ऊपर रहने वाला, वो स्वयं इसके तन द्वारा इसका तन भी ले लिया, तो मन भी ले लिया, तो धन भी ले लिया। बच्चा क्या हुआ? शिव बाबा कहता है मुझे अपना शरीर नहीं है, पैसा इसका तन भी ले लिया, मन भी ले लिया, उसका धन भी ले लिया, अभी ये क्या करेगा? न इसका तन भी इसका न उसका है। जब बाबा स्नान करे ना, उसको मैं स्नान करा रहा हूं। शिव बाबा की रत्ता का खिला रहा हूं ना, उसको खिला रहा हूं। तो आप ब्रह्मा बाबा को देखो सामने, और हमको भी खिला रहा है। हमको कौन खिला रहा है? शिव बाबा का भंडारा, ब्रह्मा भोजन। शिव भोजन कभी नहीं कहेंगे। ज्ञान भी देने वाला शिव बाबा, पर मुख ब्रह्मा का है, कैसे देगा? बाबा आज कहा, कोई विरले बच्चे हैं जो इस बात को समझते हैं। नहीं तो मेरा तो शिव बाबा से कनेक्शन है, मैं तो बहुत अच्छा याद भी रहता हूं। अब मान याद नहीं है, याद है किसके द्वारा वो याद दिला रहा है। मेरे को तो कभी भी ब्रह्मा बाबा के बगैर शिव बाबा याद नहीं आता है, नहीं आता है। तो कहानियां में कहानियां होंगे। एक बारी मैं बाबा के पास गद्दी पर बैठा था, मैं बैठी थी। मैंने कहा बाबा, भक्ति में कहते गुरु गोविंद दोनों करे, किसको लगा पाए? बल्हारी गुरु आपने गोविंद दिया मिला है। भक्ति में कहते थे गुरु गोविंद दोनों खरे, किसको लगा पाए?
तो बाबा ने कहा गुरु भी वो है, गोविंद भी कौन वो है? मैंने कहा ये कौन है? और बच्ची में कहता वो है। मैंने कहा बाबा आखिर भी एक ये एक वो बोलो ना। बड़ी चिच्चा इतनी अच्छी चल रही थी, नमाज शाम का टाइम था। मैं कहूं ये गुरु वो गोविंद, भला गुरु वो ये गोविंद मिलाया? बताओ ना। असल मैंने रोने लगी तो भी नहीं कहा ये है, वो है, वो है, वो है। मैंने कहा मैं बाबा इसके बगैर बड़ा कैसे बल्लारी किसी के है? अब वो कहते हो तो वही वो भी कौन कह रहा है? मैंने रो लिया तो भी नहीं माना। पर मुझे खुश करने के लिए क्या, गुरु वो है, गोविंद कृष्ण है। गुरु वो है, गोविंद कृष्ण, ये कौन है? इतना वंडरफुल है हमारा बाबा, हाथ जोड़ती उसको तो नहीं माना, मुझे रुला दिया पर नहीं माना। फिर मैं तभी देहरादून में गई, सेवा पर बाबा ने भेजा, वहां पत्र लिखता है, या नहीं माना, पत्र लिखता है बच्ची गुरु वो है, गोविंद ये है। गौवंद गायों को संभालने वाला। संताली बजाओ ना। डायरेक्ट नहीं माना, रुला दिया, नहीं माना। फिर लिखा गुरु गौवंद, दोनों खरे, किसको लगा पाया? तो हम सब गायों को गौपाल ने संभाला है, खिलाया है, तभी तो अमृत पी सकते, पिला सकते हैं ना। गायों को गौपाल क्यों खिलाता है? काम है उसका, दूध लेंगा, औरों को अमृत पिलाएंगे। कितना मीठा, कितना प्यारा शिव बोला भगवान। जब गीत ये बना, कितना मीठा कितना प्यारा शिव भोला भगवान, बोला कौन? वो या ये? शिव बोला भगवान। शिव तो जब निराकार है, वरदाता है, तो जब भोलानाथ कहते हैं तो कभी कहते हैं भोलानाथ, बाबरीनाथ, भोलानाथ। कहता मेरा नाम तो एक ही है, इतने नाम क्यों पड़े? इतने उसके पर नाम क्यों पड़े? काम से नाम पड़े हैं, बिना नाम से काम के नाम नहीं पड़े हैं। ऐसे काम किए हैं इसलिए नाम पड़ा है। ब्रह्मा के ऊपर नाम नहीं पड़े हैं, वो प्रजापिता ब्रह्मा, जगत पिता ब्रह्मा। ये भी आपको पता है सारा। पहले इसको ब्रह्मा नहीं कहते थे, दादा लिख रहा था तो भी अंदर से मर के दादा शब्द दादा ही कहते थे। जब शिव बाबा आया हमारे सबके अंदर बाबा बाबा बाबा, ओम बाबा, ओम बाबा, ओम बाबा। हैदराबाद में कहते थे ओम बाबा, ओम बाबा। बाबा ओम कहता था ना, ब्रह्मा ओम बाबा, ओम राधे ना, मम्मा को ना कहा तो ओम राधे ना। तो ओम की स्मृति, मैं आत्मा परमात्मा की संतान हूं, ये किसने याद दिलाया? दृष्टि बाबा की, शिव बाबा की, इसकी दृष्टि बदल गई ना। तो क्या फिर अभी आती हूं इसमें, तो सुबह
रात से लेकर के सवेरे 8 बजे तक। तो एक बारी मैंने बाबा से थोड़ा सा, बहुत भी नहीं, कारोबार के लिए कुछ बात की। 5 बजे ये टाइम है बाबा से ये बात करने का। पता है मैं खाना बना रहा हूं, विचार मंथन कर रहा है। जो बाबा की आज भी है, रोज विचार सागर मंथन करना होता है। सवेरे बाबा का चेहरा देखेंगे ना, बड़ा डीप है। भले देने वाला वो है, ज्ञान देने वाला वो है, खाना बना करके खिलाने वाला तो ये है ना हमको, जान करके मंथन करके। तो बाबा का मंथन करने का जो चेहरा है ना, वंडरफुल, इतना डीप बैठा हुआ हूं। तो एक बार पूछा, बाबा अब क्या कर रहे थे? भाई तुम भक्ति में माला फेरती थी ना, बाबा बच्चों की माला स्मरण कर रहा है। फलाने फलाने मेरे बच्चे हैं, माला फेर रहा हूं। क्योंकि कैसे हमारी बुद्धियों को खींच करके, जो आज बाबा ने कहा, अच्छे जो सर्विस में बच्चे हैं ना, उसको मैं एक्स्ट्रा प्यार करता हूं, उच्चकार भी देता हूं, ऐसे भी करता हूं। जो मीठे मीठे बच्चे हैं, किसको अनुभव मैं नहीं समझू, आप लोगों को ये कोई अनुभव है, याद करते हो, पर तू छीलू अनुभव है। बाबा ऐसे जाओ, आओ बैठो बैठो बैठो। अभी सच्ची दिल से याद करो ना, तो बाबा कहता है जैसे शुरू में साक्षात्कार होते थे ना, अभी साक्षात्कार होंगे। सच्ची दिल से याद करना, सच्ची दिल से सेवा करना, और आपस में सच्चे दिल से प्यार से चलना। कुछ है ही नहीं, एक दूसरे प्यार से, कोई सब अच्छे हैं। आज हरीश भाई को 3 दिन से याद किया, आज देखा लेटर भेज के रवाना कर देते हैं। अरे सामने तो आना चाहिए ना, लेटर रख दिया। इतना जो सुख बाबा देता है, जो कभी नहीं मिल सकता सवय संगम के। जहां भी बैठो तो 8 बजे भंडारी आएंगी, बाबा भोजन क्या बनाऊं, बाबा बताएंगा। 8 के पहले नहीं बनाएगा। मूली पूरी किया तो बाबा कहता था आपस में बैठ के रिवाइज करो। हमको खींच होती थी, मूली के बाद बाबा को देखूं चेहरा कैसा बाबा का। मूली में तो ताकत नहीं है, हम थोड़ा वहां कर सके, हिल भी सके, ऐसे भी नहीं कर सकते थे। मजा आता था, कबूतर की तरह से अमरनाथ की कहानी सुन रहे हैं ना, शिव भोलानाथ की। उसमें शिक्षा भी है, समझानी भी है, धराधर। तो हम कहते हैं आज मंगलम भगवान विष्णु आया था बाबा, मंगलम भगवान विष्णु। जो बाबा को आज की मूली जैसे मंगलम भगवान विष्णु, घड़ी घड़ी माया की बात है, बॉक्सिंग की बात। माया लड़ती है, ऐसे से गिरा देती है एकदम।
मूली ऐसी ऐसी मूली धराधर चला करके शनिचर होगा, दे दान छूटे ग्रम। क्या दान दो? बाबा देखता है बच्चों के विस्पत की दशा हो बेरा पार, हर बात सहज। बड़े तन को कुछ है? कुछ नहीं है। विस्पत की दशा है ना, ठीक है ना। मन तो खराब होता ही नहीं है ना। तो किस किस का बाबा ने नाम रखा था? मनमौजी, मनमौजी। इतना प्यारे से नाम रखा है नहीं। फिर 12 को मूली के बाद जाकर बैठता था खट्टा पर। बाबा आज बड़ी अच्छी मूली चलाई, कल पहले बाबू चलाई ना। तो एक बारी बताती हूं, मुझे अंदर बहुत थोड़ी थी, मैं सेवा नहीं करती हूं, मैं इतनी अच्छी नहीं हूं। ये ख्याल घड़ी घड़ी आता था, मैं इतनी अच्छी नहीं हूं। तो बाबा कहता है तुम अच्छी हो, मैं कहता नहीं इतनी अच्छी नहीं हूं। तो उस दिन मनोहर दादी की बहुत मनोहर थी ना, तो हमारी सखियां थी ना आपस में, सभा में बहुत महिमा किया, बहुत महिमा किया। मनोहर बच्ची बहुत अच्छी है, बहुत अच्छी है, बहुत सेवा करती है बच्ची। तो मैं बाबा के पास उसी दिन में, बाबा मनोहर बहुत अच्छी सेवा करती, मैं नहीं कर सकती हूँ ना। कहा मैंने कहा ही नहीं, बाबा आपने कहा नहीं बच्ची, मैंने कहा ही इतना वंडरफुल बाबा। मैंने कहा मुझे मैं प्रैक्टिकल है तो बाबा अच्छी है इतनी मेरे दिल लिया तभी तो बच्ची तुम बहुत अच्छी हो। मैं कहा बाबा मैं कहाँ ट्रेवलिंग नहीं करती हूँ, मन और इधर जाती है उधर जाती है, मैं तो कहाँ जा नहीं सकती। बाबा ने ट्रेन में जाना मना कर दिया था। फिर प्यार से बस मैंने सिर्फ कहा ना मैं अच्छी नहीं हूं, मुझे अच्छा बनाने के लिए बाबा ने 1 सप्ताह दे दिया मेरे को। जैसी हो वैसी हो, मेरी अच्छी हो। वो 1 सप्ताह जून मास में 68 में रही थी। तभी ये टावर ऑफ पीस है, मैं इंद्रप्रस्थ में रहती हूं ना, वहां टेंट कोट था ना, हाथ में पकड़ करके पैदल करता था अच्छा बनाने के लिए। आप ऐसे नहीं मैं अच्छी नहीं, बाबा अच्छा बनाने के लिए जाकर के इंद्रप्रस्थ में ये अपना टावर ऑफ पीस कर पैदल करो। तभी मुझे अच्छा भी कहे पर बाकी भी न पहने, प्याज नहीं करता था। मैंने कहा बाबा मुझे प्यार नहीं करते, मैं अच्छी नहीं हूं ना। कहा नहीं बच्ची, बड़े बच्चे को भाई समान समझा जाता है। पहले जो चलते फिरते से प्यार करता था ना, फिर नहीं करता था। कहा बड़े बच्चे हैं ना, भाई समान होते हैं। तो ट्रेनिंग सेंटर के तभी ये जो है पिलर लगे हुए थे सिर्फ, तो पिलर जो लगे हुए थे, कहा ये ट्रेनिंग सेंटर बना रहा हूं, तुम आकर के यहां ट्रेनिंग देना, बैठना, सभी को टीचर्स बनने की ट्रेनिंग देना। मुझे ये थोड़ी पता था अभियुक्त होने वाला है। यहां तुमको सामने कमरा बना के दूंगा, अच्छी हो, अच्छा बनाने के लिए। ये इंद्रप्रस्थ में जो मैं इतना खुश रहती हूं ना, खुशी बांटने के बगैर रह नहीं सकती हूं। तो कहा यहां कमरा बना के दूंगा। तो मुझे कहा सब 12 बजे खाना खाते हैं तो सो जाते हैं,
तो इसका क्या करते सभी, तुम दिन में 3 बजे क्लास कराओ। अब बाबा 3 बजे कमरे में आराम करने के लिए जाता था। मैंने बाबा मैं क्या क्लास करे, मैं बताता हूं। तो 2, 4, 5, 8 आखिर बहुत इकट्ठे हो जाते थे क्लास करा। ये क्लास कराने की गिफ्ट बाबा ने दी है। मैं बताता हूं, बच्ची टाइम, बच्चा उनका टाइम सप्ला करो। तुम ये हो ना, यहां बैठ के क्लास कराओ। वंडर है, ये गिफ्ट बाबा ने दी, जो बाबा ने मूली चलाई ना सुबह को बैठ करके, शाम दिन में बैठ के सभी बहनों को। वो जो उन दिनों में जो बहनें थी ना, भाई तो होते नहीं थे, भाई बहनें होती थी। अभी तक उनको वो याद है, बड़ा अच्छा था। तो जैसे बाबा चलाता है, सिखाता है। जो बाबा मूली चलाई, अब दिन में 2, 3, 4 को बैठ के और मूली रिपीट करे। 5 जने आपस में, 10 जने आपस में, इतना आपस में प्रेम हो जाता है, बात मत पूछो। तो शाम को आओ, योग करे। तो बाबा कहेंगे ये अच्छे पुरुषार्थी बच्चे हैं। बाबा हमारे क्या करता था, कोई कोई को आपको पता है, मैं अभी भी नाम नहीं लेंगी, कभी नाम लेना अच्छा नहीं है। बाबा भी नाम नहीं लेता था। किसको फालतू बात करने की, सुनने की आदत थी। जरूरत तो नहीं है। जब फालतू बात करेंगे तो कैसे करेंगे, कोने में बैठ के तो बाबा अपने कमरे में बैठा है। बाबा वाइब्रेशन आता था, दीदी को भेजता था, जाओ जो वहां बात कर रहे हैं ना, जाकर उनके बीच में क्या बात कर रहे थे बताओ। ज्ञान की बात थोड़ी मुन कर करेंगे। कोई सुने नहीं, और आपस में 1, 2, 3, 4 मिलकर के कर रहे हैं। पर उनको तो बातें करने का टाइम मिल जाता है, फिर चांस लेते हैं, फिर से बातें करते हैं, बातें इकट्ठी करते हैं। तो दीदी को ये ड्यूटी थी। तो दीदी से डरते थे, जैसे सीआईडी का ऑफिसर दीदी आते थे, डर जाते थे। ऐसी जो पापा ने हमारे को, हम बच्चों को, मैं ये क्यों बताती हूं, समझो बाबा दीदी को भेज रहा है, वंदर बाबा इतना, कभी भी जरा भी फालतू बात किसने की ना, तो बाबा उसको कहेंगे सोनारी टोली वाला है, ये झरमुई झंगमुई करने वाला है, उनसे बात भी नहीं करेगा। झरमुई झंगमुई, लड़ाई झगड़ा का, फलाना ऐसा है, टीरा ऐसा है। जो जिसने ये बात की ना, वो बाबा का प्यारा नहीं है। जिसका खाते हैं गुण परमात्मा के गाओ। अभी इसमें आती हूं, बाबा बॉम्बे में था, रोज तभी थोड़े लोग होते थे, कोई बॉम्बे में सेंटर नहीं थे। इसमें एक कहानी है, एक फॉरेनर भाई था, अभी तक जिंदा है, कोई है बॉम्बे वाला, मैं उसको याद कभी कभी भेजती हूं, फिर भी भेजेंगी अभी। तो हांगकांग में रहता था, उसकी जो साली थी, यानी तो वो बाबा बहुत हमारी गोपका थी, तो ये उसका भेनिया था। देखता था ये खुश बहुत है, खुश बहुत है। पूछती थी, पूछा
कहा मैं तो बस बाबा और मुरली हांगकांग में वो गई थी उसको सुनाया था। कहा फिर मैं ऐसे बाबा को देखूंगा। तो बॉम्बे आया, बाबा से मिला, उसको बाबा बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। कहा बाबा बहुत अच्छे हो आप मैंने कभी गुरु नहीं किया है, मैं कोई गुरु करूंगा नहीं, आप मेरे बाबा हो, मेरे गुरु भी हो, भगवान भी हो, माना ना, हो ना, मेरा गुरु भी हो, भगवान भी हो ना। बाबा ने कहा अच्छा, पर बाबा एक बात करो, मैं शराब नहीं छोड़ सकूंगा। वो कभी कभी क्लब में खाना खाना पड़ता है, बड़ा बिजनेस वाला था बाबा, उनके साथ खाना पड़ता है, पर मुझे नरक में नहीं भेजना, मुझे अपने स्वर्ग में लेके जाना। बाबा मैं बैठी हुई हूं, बाबा ऐसा प्यार से वो कहता, दिल से, जैसे बाबा कहता सच्ची दिल से बात सुनाओ तो सही ना। बाबा ने कहा बच्चा छोड़े। बाबा मैं क्या करूं, मेरे को देखो ना बिजनेस है ना, मैं छोड़ नहीं सकूंगा ना, पर मुझे नरक में नहीं भेजना ना, मुझे बोलो ना। पर बड़ा बाबा से प्यार। बाबा ने कहा अच्छा तुमको नरक में नहीं भेजूंगा, स्वर्ग में लेके जाऊंगा। पर बाबा को कभी नहीं छोड़ना। कहा नहीं नहीं छोड़ूंगा कभी नहीं ना। फिर उसने बड़ा बॉम्बे में बहुत अच्छा मकान बनाया था, बहुत बड़ा। बाबा को कहा बाबा इसमें आपको रहना पड़ेगा। बाबा ने कहा बाबा तो छोटे से साधन वहां रहता था, फ्लैट बहुत अच्छा बढ़िया, असल हिल स्टेशन थी, बहुत अच्छा मकान था, हैंगिंग गार्डन के बाजू में था। वहां जो भी हमारी बहनें शील रतन में नहीं याद अपने घरों से आते थे, वो आते थे, बाबा 5 बजे बोली चलाता था अच्छे। कोई टेलीफोन पर भी सुनते थे। वो बाबा जो उस ब्लू हेवन में जो रहा, बिल्डिंग का नाम था ब्लू हेवन, रहा मुरली से। तो मैं बाबा के साथ रहती थी, पुणे से आती थी। जब मैं पुणे, बाबा होता था कहता पुणे में क्यों रहती हो, जा जाओ, और वो कहता तुम संभालो शिवा, मुझे अपने साथ ठहराता था। तो कब पुणे में होती थी, सुबह 7 बजे, सुबह 5 बजे उठेंगी, 5 बजे खाना बनाएंगी बाबा के लिए। अच्छा, मुझे अच्छा खाना बनाने बाबा को अच्छा लगता था, जो खाना बनाऊं। और दिन में 10 पापड़ बाबा के लिए बनाती थी, जो बाबा किसी के हाथ का पापड़ भी नहीं खावे। 7 बजे की ट्रेन पकड़ के 10 बजे बाबा पहुंच जाती थी। तौरों को निमंत्रण देता था, आओ जनक वाला खाना बना के लेके आ रही है, मिल करके खाओ मेरे साथ। मैं खाना बना के लेके आते थे, अच्छी तरह से प्यार से बना के लेके आते थे। तो टोली भी बना के लेके आती थी, और टोली भी अच्छी से बनाना बाबा ने सिखाया। आजकल कभी टोली बनाने वाले भी अच्छी बनाते हैं, पर हम जैसा बनाती थी। बाबा देखता था, अंगुली लगाता था, अंगुली अंदर भी नहीं जावे, ऐसी नरम टोली ना, अंगुली अंदर भी नहीं जावे, सख्त भी ना होवे, खाए ना खाए, अंगुली से बताता था। ऐसा मेरा मीठा बाबा, जिसमें बाबा को बिल्कुल सिंपल रहना चाहे। तो क्या था, बोली चलाई। फिर उसके बाद हमारे पास हरदेव भंडारी थी, बोली भंडारी पीछे आई है। तो बाबा खाना बनाती थी, वहां सब बाबा के साथ रहती थी। तो बाबा तो नाश्ता बाता बड़ा देर से करता था, हम बच्चों के लिए कहता था बच्चों को नाश्ता कराओ। तो मैं 8:30 9 बजाऊंगा, नाश्ते पर बैठी थी। बाहर आया कमरे से, नाश्ता क्यों कर रही हो? मैंने कहा बाबा कथा की है जो नाश्ता कर रही हो। वो दिन आज का दिन,
फिर बाबा मूली चलाता था। मूली चलाने के बाद फौरन हैंगिंग गार्डन में जाती थी। बुढ़े बुढ़े लोग वॉक करने आते थे, उनको बैठ के कथा सुनाती थी। 11 बजे घर में आएंगी, 10 बजे फिर नाश्ता करेंगी। वो मेरी नाश्ता 10-11 के पहले कभी दिल्ली भी गई नहीं कर सकती हो। कथा की है। उनसे बॉम्बे के कितने सेंटर खुल गए। बुढ़े लोग ऐसा माटुंगा में खुला, उधर खुला, उधर खुला। ऐसा मेरा मीठा बाबा जो सुनते हो ना, अच्छी तरह से मनन चिंतन करो, औरों को सुनाओ ना। किसको सुनाओ? अरे सुनाने वाला अच्छा है ना, तो सुनने वाले आप ही आ जाते हैं। ये प्रमाण अनुभव है। सुनाने वाला ऐसा हो, दिल से सुनाने वाला, अनुभव कराने वाला, और 5 मिनट मिलकर के योग में बैठते हैं। बताओ बताओ। आज ज्ञान सरोवर में गई तो वहां ज्ञान सरोवर में अच्छा ऊपर जाम कॉटेज में रहते हैं। मोहिनी बहन ने शुरू किया था योग भट्टी, तो ज्ञान सरोवर में योग भट्टी शुरू है। तो मुझे खेच होते, मैं ऊपर जरूर जाऊंगी। अखंड योग चल रहा है, दिन रात करते हैं योग। प्रकाश भाई देखा ना, कितना अच्छा लग रहा था, कैसा वायुमंडल अच्छा था। तो बाबा देखता था बच्चिया कैसा अच्छा वायुमंडल बनाती है। ऐसे बैठ के सेठानी बन के कहा, ये सेठानी है, छोड़ दो। बैठ के जैसे सेंटर चलाने वाला सेठानी चला रही घर से। बाबा का उनसे नहीं बनती थी। तो कहता है, ये तो नवाबजादी आई है, इसको संभालना होगा भाई, इसकी खातिरी करना। ये नवाबजादी आई है। अरे ये मेरी बच्ची सबको खुश करेंगी, आए हैं ना, बूम बूम करके 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 शाम पीछे बाबा के पास लेके आओ। कोई भी आवे इतना उसको रंग लग जावे, बाबा से मिले तो एकदम। सेवा क्या है? जैसे बाबा हमको फौरन दृष्टि दिया, देवभान से परे मूल्य सुनाई, बस इतना खजाना दिया। रिवाइज करना हो, इसलिए बाबा हमको फौरन क्या करता था, मूल्य सुना करके यहां जब हम पांडवों ने ब्रिज कोठी में पैदल करने लेके जाता था, साइलेंस में मूल्य रिवाइज करो। मैं नहीं समझती हूं ऐसा कोई पुरुषार्थ करते हैं। मूल्य सुनने के बाद जाकर 10 मिनट 15 मिनट, हाँ मूल्य के पहले बाहर घूमते फिरते रहेंगे, मूल्य में लेट आएंगे है? और मूल्य पूरी हुई है, योगी नहीं शुरू हुआ, भाग के चले जाएंगे। हमने ऐसे नहीं किया है भाई। सच्चा पुरुषार्थ करो, तुम आपका हमारा साहब राजी हो जाए। तो देखो कि जो हेडिंग में है ना बाबा, कैसे किन बच्चों को बुचकार देता है, प्यार करता है। तो अंतर्मुखी होकर के देयमानी में स्थिति में रहने का, अपनी चाट पर ध्यान रखने का, खाना पीना मेरा कैसा है, कुछ लोभ तो नहीं है, ये भी खाऊं ये भी खाऊं। तो बाबा ये भी कहता था, जो खाऊं खाऊं उसके पेट में बलाऊं। ये भी बाबा ने उस पेट में बलाए हैं, जितना खाते ना बलाए खा जाती है। ऐसे ऐसे बाबा ने शब्द बोले होंगे जो थोड़ा ही खा के लगता है ये भगवान का खाती है, उनको लगता ही नहीं है भगवान का कोई खाते है। तो इतने अंदर में बुद्धि शुद्ध शांत रहे, अंतर्मुखी रहे,
अपना खाते पीते देखें, चलते फिरते देखें, एक दो को देखें, बस कौन है किसके है, कलप पहले वाले है, फिर कलप के बाद भी हम इस ओम शांति भवन में ऐसे 4 दिन हुआ ना, श्रीमद् भागवत, श्रीमत से भगवान के बच्चे कैसे बनते हैं, सदाई प्रेम में खोए हुए रहते हैं, अंदर से टुपकी लगा के ऐसे फ्रेश रहते हैं, कभी इसमें सुस्ती नहीं, कोई चिड़चिड़ापन नहीं, एकदम ऐसा जब भी देखो ना चेहरा चमक रहा है। जो बाबा ने कहा साक्षात बाप जैसा स्वरूप होवे तब तो आत्माओं को साक्षात्कार होगा ना। अभी ये ध्यान होना चाहिए ना, जाजो साक्षात बाप जैसा मेरा स्वरूप होवे, औरों को साक्षात्कार होगा, इनका बाबा ऐसा है, अच्छा वो मेरा भी हो जाए, बस ऐसा उसको खुशी में आ जाए, मेरा भी बाबा ऐसा हो जाए। ओके, ओम शांति। छूटेगा साथ कभी भी, होंगे ना अब तुमसे जुदा। अब ना छूटेगा साथ
साथ कभी भी होंगे ना अब तुमसे जुदा। जब से मिला है प्यार तुम्हारा, जीवन ये महक उठा। तेरी यादों में डूबे मन ये तुमको निहारा। तेरी यादों में डूबे मन ये तुमको निहारा। बड़ा प्यारा लगे ओ बाबा, सदा साथ तुम्हारा। बड़ा प्यारा लगे ओ बाबा, बड़ा प्यारा लगे ओ बाबा। ಓಂ ಶಾಂತಿ, ಓಂ ಶಾಂತಿ. ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಯೋಗ ಮಾಡಿದ್ರ? ಶ್ರೀ ದಾದಿಯವರ ಕ್ಲಾಸ್ ಏನಿತ್ತು, ಬರೀ 3 ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಇಡೀ ಎಸೆನ್ಸ್ ಅವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ವಿಶಾಲವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಅವರೇನು ಕರ್ಮದಲ್ಲಿ ತಂದರು ಅದನ್ನು ಹೇಳಿದರು ದಾದಿ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣರಾಗಿ ಜನ್ಮ ತಗೊಂಡ ನಂತರ, ಬಾಬೂರ್ ಮಕ್ಕಳಾದ ನಂತರ ಅಂತರ್ಮುಖತೆ, ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ಅಂತರ್ಮುಖಿಯಾಗಿ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟು ಅಗತ್ಯ. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಆ ಜೀವನಕ್ಕೇನು ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಮಾಯೆ ಗುಲಾಮಗಿರಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಏನೂ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಈಗ ನಾನು ಅಂತರ್ಮುಖತೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಜ್ಞಾನದ ಚಿಂತನೆ ಯಾವಾಗ ನಡೆಯಲ್ವೋ, ಜ್ಞಾನದ ಗಂಧನೂ ಒಳಗಡೆ ಹೋಗಲ್ಲ. ಇದು ಸ್ಪಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರು. ನೆಕ್ಸ್ಟು ಬಾಬಾ ಗುರು ಅಂಡ್ ಗೋವಿಂದ ದೋನೋ ಸಾಮ್ನೆ ಖಡೆ ಹೇ. ಇದು ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಗಾಯನ ಇದೆ. ಅಂದರೆ ಸದ್ಗುರು ಪರಮಾತ್ಮ ಗೋವಿಂದ, ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಅಂದರೆ ಅರ್ಥಾತ್ ಕೃಷ್ಣ, ನೀವಿಬ್ಬರೂ ನನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಇದೆ ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಒಪ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಗುರುನೂ ಅವರೇ, ಗೋವಿಂದನೂ ಅವರೇ, ಇಬ್ಬರೂ ಅವರೇನೆ. ನೀನು ಅದೆಲ್ಲ ಹೇಳಬೇಡ ಅಂತ ಇವ್ರು ಅಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರೂ ಬಾಬಾವ್ರು ಒಪ್ಪಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇಬ್ಬರ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟು ಅಗತ್ಯ. ಗುರು ಸದ್ಗುರುವಿನ ಆಜ್ಞೆ ತಲೆ ಮೇಲಿಟ್ಟು ನಡೆಯೋದೆಷ್ಟು ಅಗತ್ಯ, ಅಷ್ಟೇ ಈಕ್ವಲ್ ಬ್ರಹ್ಮನ ಆತ್ಮ ಅನ್ನೋ ಮಾತಿಗೆ. ಏಕೆಂದರೆ ಪರಮಾತ್ಮ ಹೇಳೋ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅದನ್ನು ಸಹಜ ಮಾಡಿ ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿರೋ ಕಾರಣ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬನ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು. ಅವ್ರ ಪ್ರತಿ ಎಷ್ಟು ರೆಗಾರ್ಡ್ ಇರಬೇಕು, ಶಿವಬಾಬವ್ರನ್ನು ಹೆಂಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ತುಂಬ ವಿಶಾಲವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ದಾದಿ, ಒಂದು ಸಾರಿ ಎಲ್ಲರೂ ನಾಷ್ಟ ಮಾಡುವಾಗ ಬಾಬಾ ಲೇಟಾಗಿ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂಡ್ ಮುರುಳಿಗೆ ಮುಂಚೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಾಷ್ಟ ಮಾಡೋ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ.
ತಾನು ನಂತರ ಬಂದು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಊಟ ನಾಷ್ಟ ಕೊಟ್ಬಿಡು ಅಂತ. ಇವರು ನಾಷ್ಟ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ದವಾಬ ಅಲ್ಲಿಂದ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡುವಾಗ ನೀನು ನಾಷ್ಟ ಮಾಡಿಬಿಡ್ತಿದ್ಯಾ ಅಂತಂದರು. ಹಾಂ ಬಾಬಾ ಅಂತೇಳಿ ಇನ್ನೇನು ಉತ್ತರ ಬರಲಿಲ್ಲ ದಾದಿಗೆ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಈಗ ನನಗೂ ನಾಷ್ಟದ ಟೈಮ್ ಅಂದರೆ ಬೆಲ್ ಹೊಡೆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ನಾಷ್ಟ. ಬಾಬಾ ಹೇಳಿದಂತೆ ಕಥಾ ಬೀಗರ್ ತುಮ್ ಕೈಸೆ ಖಾ ಸಕ್ತಿಯೋ ಅಂತ, ಅಂದರೆ ನೀನು ಅನ್ಯರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಹೇಳಿದೆ ನೀನು ಹೆಂಗೆ ತಿನ್ನೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ. ಆಗ ಅವತ್ತಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ನಾನು ಯಾರಿಗೆ ಅನ್ಯರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಹೇಳಿದೆ ನಾನೇನು ತಿನ್ನಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ವರೆಗೆ ದಾದಿ ಈಗ ಹೊರಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲಲ್ಲ, ಆವಾಗ ತನ್ನ ಹತ್ರ ಅಲ್ಲಿ ಯಾರು 4 ಜನ ಇದ್ದರು ಅವ್ರನ್ನ ಫಸ್ಟ್ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಮುರುಳಿ ಹೇಳಿನೇ ಏನಾದರೂ ಹೇಳಿನೇ ಅವರು ಜ್ಞಾನದ ಮಾತನ್ನು, ಆಮೇಲೆ ನಾಷ್ಟ. ಮುರುಳಿ ಕೇಳೋದು ಹೇಳೋದು ಅಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಸೊ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಬಾಬೂರ ಆಜ್ಞೆಗಳೇನಿದೆ ಪ್ರಾಣ ಹೋಗೋವರೆಗೂ ನಾವು ಅಷ್ಟು ಸದೃಢವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶ್ರೀಮತದ ಪಾಲನೆ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನನಗೆ ಬಾಬೂರ ಮೇಲೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇದೆಯಾ ಇಲ್ವಾ ಅದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ದಾದಿಯವರು ಇದರಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು, ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲದೆ ನೀವೇನೇ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರು ಏನೂ ಲಾಭ ಇಲ್ಲ. ನಾನು ದೇಹಾಭಿಮಾನ ಮುರಿಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ಹೋಗಿ ಫಸ್ಟ್ ಕರ್ಮಣ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಕಿಚನಲ್ಲಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಬುದ್ಧಿ ಒಬ್ಬನ ನೆನಪಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಸ್ಥಿರವಾದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ. ಅಂದರೆ ಸ್ಥಿತಿ ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಾಬೂರು ಹೇಳಿದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿಯಮ ಮರ್ಯಾದೆಗಳಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಸೇವೆ ಮಾಡಂಗಿದ್ರೆ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಬಾಬೂರು ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟಾಗಿರ್ತಿದ್ರು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ವಿಷಯದಲ್ಲಿನೂ ಬಾಬೂರು ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ದಾದಿ ತುಂಬನೇ ಇವತ್ತಿನ ಇದರಲ್ಲಿ ಯಜ್ಞದ ವಿಷಯಗಳನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಅದರಿಂದ ನೀವು ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಕೇಳಿ, ಬಾಬೂರು ಏನು ಬಯಸ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಮುರುಳಿ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿತ್ತು. ರಿಯಲೈಸೇಷನ್, ನಾನೇನು ನನ್ನ ತಂದೆ ಪರಮಾತ್ಮ ಯಾರು ಏನು ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರೋದಕ್ಕೇ ಸ್ವಪರಿವರ್ತನೆ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಬಾಬೂರ ಜ್ಞಾನದ, ಬಾಬೂರ ಶ್ರೀಮತದ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಟೋಟಲ್ ಜ್ಞಾನನೇ ಶ್ರೀಮತ, ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇಲ್ದಂಗೆ ಆಗಿರೋದು ಕಾರಣ ಏನಂದರೆ ಬಾಬೂರ್ದು ತನ್ನ ಟೋಟಲಿ ರಿಯಲೈಸೇಷನ್ ಆತ್ಮದಂತೂ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಪರಮಾತ್ಮ ನನ್ನ ತಂದೆ ಯಾವುದು ಕಾಮನ್ನಾಗಿ ಇಷ್ಟು ಭಕ್ತಿ ನಡೀತಿದೆ ಅಂತ ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಅವನ ಮತಕ್ಕೆ ಡಿಸ್ರೆಸ್ಪೆಕ್ಟು. ನಾನು ಸ್ವಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರೋದೇ ಬಾಬೂರಿಗೆ ಕೊಡ್ತಿರೋ ಡಿಸ್ರಿಗಾರ್ಡು, ಬಾಬೂರ ಕಾರ್ಯದ ವಿಘ್ನ ರೂಪನಾಗೋದು ಕಾರಣ. ಕೇಳಿಸ್ತಿದೆಯಲ್ವಾ? ಎಲ್ಲರೂ ಪದಂಪತಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕೂತಿದ್ದೀರ. ಬಟ್ ಪದಂಪತಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬರೀ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಬರೀ ಮುರುಳಿ ಕೇಳಿದ್ರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಬಟ್ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಓಕೆ, ಸೊ 7ನೇ ತಾರೀಕು ಮುರುಳಿ ರೆಡಿ ಇದೆಯಮ್ಮ? तो ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ, कौन सी शक्ति व्यवहार को स्वतः ही सिद्ध करती है? ಯಾವ ಶಕ್ತಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧ ಮಾಡುತ್ತೆ? धन की शक्ति, बुद्धि की शक्ति, ज्ञान धन की शक्ति, पुरुषार्थ की शक्ति. ಯಾವ ಶಕ್ತಿಯ? परमार्थ की शक्ति. तो ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ABCD ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ಧನದ ಶಕ್ತಿ, ಬುದ್ಧಿಯ ಶಕ್ತಿ, ಜ್ಞಾನ ಧನದ ಶಕ್ತಿ ಅಥವಾ ಪರಮಾರ್ಥದ ಶಕ್ತಿ. ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಥವಾಗಿ ತನ್ನ ಜೀವನ, ತನ್ನ ಬದುಕು ಹಾಗೂ ಎಲ್ಲವನ್ನ ತಂದೆಯ ಹೆಸರಲ್ಲಿ ವಿತ್ ಈಸ್ ಅರ್ಥ. ಅಂದರೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಫೈನಾನ್ಸ್, ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ಅಂದರೆ ವಿತ್ ಮೀನಿಂಗ್, ಅವನ ಅರ್ಥವಾಗಿ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಯಾವುದು ವ್ಯವಹಾರ ಸಿದ್ಧ ಮಾಡುತ್ತೆ?
ಹಾಂ, ಇಡೀ ಮುರುಳಿನೇ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಡೀತಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಪಾಸಾಗಬೇಕು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಸಂಡೇ ಮುರುಳಿ ತಾನೆ, 0 ಆಗೋಯ್ತು ನಿಮ್ಮದು. ಪರಮಾರ್ಥ ಕಿ ಶಕ್ತಿ ಡಿ ಪಾಸ್. ಜೀವನ ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಥವಾಗಿ ಪ್ರಾಣನೂ ಬಾಬನಿಗೆ ಕೊಡೋದು ದೊಡ್ಡದಲ್ಲ, ಬಟ್ ಅವರು ಹೇಳಿದ ಮಾತಿನಂತೆ ನಡೆಯೋದು ಇಟ್ ಈಸ್ ಸೋ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ज्ञान स्वरूप बनने हेतु किस बात पर अटेंशन रखना है. ಜ್ಞಾನ ಸ್ವರೂಪರಾಗೋದು ಅರ್ಥಾತ್ ಯಾವ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಇಡಬೇಕು. ಜ್ಞಾನ ಸ್ವರೂಪರಾಗಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಏನನ್ನೇ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾವ ಮಾತಿನ ಬಗ್ಗೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಇರಬೇಕೋ. ಜ್ಞಾನ ಜೀವನದಲ್ಲಿ ತರೋ ಮಾತು ಅರ್ಥ ಏನು? ABCD पुरुषार्थ पर, स्टडी पर, योग पर, धारणा पर ಯಾವುದ್ರ ಮೇಲೆ ಗಮನ ಇರಬೇಕೋ? ನೋಡ್ರಿ ಕ್ಯಾ ಪುರುಷಾರ್ಥದ ಮೇಲೇನೋ ಅಧ್ಯಯನದ ಮೇಲೇನೋ, ಅಧ್ಯಯನ ಮೀನ್ಸ್ ಮುರುಳಿ, ಯೋಗದ ಮೇಲೇನೋ ಧಾರಣೆ ಮೇಲೇನೋ ಯಾವುದ್ರ ಮೇಲೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಬೇಕೋ? ಜ್ಞಾನ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸ್ಟಡಿ ಪರ್, ಅಧ್ಯಯನ, ಮುರುಳಿಯ ಅಧ್ಯಯನ ಅಭ್ಯಾಸ. ನೀವು ಇಡೀ ಮುರುಳಿನ 10 ಸಾರಿ ಓದಿದ್ರೆ 4 ಪಾಯಿಂಟ್ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ ಇದೆ. ಮುರುಳಿಯಷ್ಟು ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಂಗೆ ಈಸಿ ಇಲ್ಲ. ಮುರುಳಿಯ ಬರೀ 4 ಲೈನ್ ಬಾಬಾ ಹೇಳ್ದಂಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ರೆ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಸೊ ಅದರಿಂದ ಸ್ಟಡಿ 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 ಸ್ಟಡಿ. ಇವತ್ತಿನ ಮುರುಳಿನೂ ನೀವು 1000 ಸಾರಿ ಓದ್ರಿ, 1000 ಸಾರಿ 1000 ವಿಷಯ. ಅದು ಏನು ಆತ್ಮನಾಗಿ ನೀವು ಓದಿದಾಗ ಅದರ ರಿಯಲಿಟಿ, ಪರಮಾತ್ಮನ ಭಾವನೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. 3ನೇದು, ಶ್ರೇಷ್ಠ ಚರಿತ್ರವಾನ್ ಆತ್ಮಾಯೇ ಕ್ಯಾ ಬಂದ್ ಸೇವಾ ಕರ್ತೆ. ಶ್ರೇಷ್ಠ ಚರಿತ್ರವಂತ ಆತ್ಮಗಳು ಏನಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ? ABCDಯಲ್ಲಿ ಬಾಪ್ ಸಮಾನ್, ಬಿ ನಿಸ್ವಾರ್ಥ, ಸಿ ಕಾಮಧೇನು, ಡಿ ಸ್ನೇಹಿ ಅಂದರೆ ತಂದೆಯ ಸಮಾನ, 2ನೇ ನಿಸ್ವಾರ್ಥ, 3ನೇದು ಕಾಮಧೇನು, ಇನ್ನೊಂದು ಸ್ನೇಹಿ. ಚರಿತ್ರವಾನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಏನಾಗಬೇಕು? ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು? ಹೆಂಗೆ ಏನಂತೀರಾ? ಎಲ್ಲ ಮರ್ತೋಗಿಲ್ಲ ತಾನೆ? ಶ್ರೇಷ್ಠ ಚರಿತ್ರವಾನ್ ಯಾರು? ಲೌಕಿಕ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿನೂ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ? ಕಾಮಧೇನು ಅರ್ಥಾತ್ ನಿರಂತರ ಕೊಡೋರು. ಯಾರು ಅಂದರೆ ಸೇವೆ ಅರ್ಥನೇ ಅಲ್ಲ, ಯಾವ ಆತ್ಮನಿಗೆ ಯಾವ ಶಕ್ತಿ ಬೇಕೋ, ಯಾವ ಗುಣ ಬೇಕೋ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ಯೂ ನಿಲ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ಫಸ್ಟೇ ಸ್ಟಾಕ್ ಇದ್ದರೆ ತಾನೇ ನಾವು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಏನು ಕಾಮಧೇನು ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಸಿ ಇಸ್ ಪಾಸ್. 8ನೇ ತಾರೀಕು ಏನಂತೀರಾ? ಎಲ್ಲರೂ ಪಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ದೀರಾ? ಎಲ್ಲ ಬಿ ಬರೆದ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಯಾಕೆ? ಶ್ರೇಷ್ಠ ಸೇವೆ ಅನ್ನೋ ವಿಷಯ ಬಂದ ತಕ್ಷಣವೇ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೊಡೋ ವಿಷಯ ಬರ್ತದಲ್ವ. ಏನಕ್ಕೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಇದ್ದೀರಲ್ಲ? ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಜನ ಇದೆ? सी इस पास. ओके. 8ನೇ तारीख मुरली. 16 कला संपूर्ण बनाने के लिए बाबा ने कौन सा स्लोगन बताया है? 16 कला संपूर्ण, 16 कला ಸಂಪೂರ್ಣರಾಗಲಿಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಏನು ಸ್ಲೋಗನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ? 16 ಕಲಾ ಅಂದರೆ 1 ಫುಲ್ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಅಂತ. 1ನೇದು ಹಿಮತೆ ಬಚ್ಚೆ ಮದದೆ ಬಾಪ್, दे दान तो छूटे ग्रहण, अब नहीं तो कब नहीं, डी कोई नहीं. ABCD ಅಂದರೆ ಸಾಹಸ ಮಕ್ಕಳದು, ಸಹಯೋಗ ತಂದೆದು ಫಸ್ಟ್ ಸ್ಲೋಗನ್. ದಾನ ಕೊಟ್ಟಾಗ ಗ್ರಹಣ ಬಿಡುತ್ತೆ 2ನೇದು. ಈಗಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಇನ್ನೆಂದಿಗೂ ಇಲ್ಲ 3ನೇದು. ಯಾವುದೂ ಅಲ್ಲ ಅಂತ, ಕೊಯ್ನೈ ಅಂತ.
ಏನಂತೀರಾ ಸೋಲಾಕಲ ಸಂಪೂರ್ಣರಾಗಲಿಕ್ಕೆ? ಹಾಂ ದೇಖೋ ಏನು ಇವೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ನಂಬರು ABCD. ಎಲ್ಲಿ ಬರೀತಿಲ್ಲಲ್ಲ? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಫೇಮಸ್ ಸ್ಲೋಗನಪ್ಪ ಇದು. ಗ್ರಹಣ ಬಿಟ್ಟೋಗೋದು ಯಾವಾಗ ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ. ಸೋಲಾಕಲ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಗ್ರಹಣ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲಾಗ್ತದೆ. ಬೀಸ್ ಪಾಸ್ ದೇದಾಂತ ಚೂಟೆ ಗ್ರಹಣ. ರಾವಣನ ಗ್ರಹಣ ಬಿಟ್ಟೋಗೋದು ರಾಹು ದಶೆ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಈಸ್ಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ದಾನದ ಕಂಡೀಷನ್ ಏನಂದರೆ ಹಂಗಲ್ಲ, ಈಗ ಕೊಡ್ತೀನಿ ವಾಪಸ್ ತಗೋತೀನಿ, ಕೊಡ್ತೀನಿ ತಗೋತೀನಿ, ಹಿಂಗೆ ಈ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಪ್ರಾಣ ಹೋಗಲಿ ಬೇಕಂದ್ರೆ, ಬಟ್ ವಚನ ಬಿಡಬೇಡಿ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ಮೇನ್ ಶ್ರೀಮತಗಳೇನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ರಿಯಾಯಿತಿಗಳಿಲ್ಲ. आज की मुरली में बाबा कौन सी पूरी में जाने के लिए पुरुषार्थ करने के लिए बताया है. कौन सा पूरी अंते ಕಡಲೆ ಪುರಿ ಅಥವಾ ಆ ಪುರಿ ಅಲ್ಲ. ಯಾವ ಪುರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು? ಹಾಂ, ಮುರಳಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಪುರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು? ವಿಷ್ಣುಪುರಿ, ಕೃಷ್ಣಪುರಿ, ರಾಮಪುರಿ, ಅಮರಪುರಿ. ಯಾವ ಪುರಿ? ಯಾವ ಪುರಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ? ಹಾಂ, ರಾಮಪುರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು. ತಂದೆ ರಾಮನ ಪುರಿ. ಹಾಂ, ಇನ್ನೂ 5 ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಇದೆಯಾ? ಯಾವ ಪುರಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಪ್ಪ ನೀವೆಲ್ಲ? ಹಾಂ, ಎಲ್ಲ ಪಾಸ್ ಆಗಬೇಕಲ್ಲ. ಅವ ಸ್ಪೆಷಲ್ ಹೇಳ್ಬಿಟ್ರದು ಬಾಬಾ. ಏನು ಸೀಸ್ ಪಾಸ್ ರಾಮಪುರಿ. ತಿರ್ಗಾ ಬರೀತಿರಲ್ಲ ರಾಮಪುರಿ. ಸಿ ಅಲ್ವಾ ಪಾಸು? ನೋಡಿ ಉತ್ತರ ಹೇಳಿದ್ರು ಇನ್ನೊಂದು ಬರೀತೀರ. नेक्स्ट, रूहानी सेना के सेनानियों ड्रामा अनुसार कौन सी मेडल स्वतः प्राप्त हो जाता? ಆತ್ಮೀಯ ಸೇನೆಯ ಸೇನಾನಿಗಳಿಗೆ ಡ್ರಾಮಾನುಸಾರ ಯಾವ ಮೆಡಲ್ ಸ್ವತಃ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ? ಆಯಿತಾ? ಆ ಕ್ವಶನ್ ಉತ್ತರ ಬರೆದ್ರಾ? ಹಾಂ, ಇದರಲ್ಲಿ ಈಗ ನೋಡಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಾಬಾ ಅಂತ. ಮೆಡಲ್ ಯಾವ ಮೆಡಲು? आत्मिक स्थिति, शूद्र से ब्राह्मण बनने की स्थिति, फरिश्ता स्थिति, श्रेष्ठ स्थिति. ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯ ಮೆಡಲು? ಬಾಬನ ಮುರಳಿ ಅಂತೆ ಮೆಡ್ಲಿಗ. ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಇದ್ರೇ ಮೆಡಲ್ಲು. ಈಗ ಶುರುವಾಯ್ತು ನಿಮ್ಮದು 1 2 3. 5 ಸೆಕೆಂಡ್, 4 ಸೆಕೆಂಡ್, 3 ಸೆಕೆಂಡ್, 2 ಸೆಕೆಂಡ್, 1 ಸೆಕೆಂಡ್. ಏನು? ಯಾವ ಮೆಡ್ಲು? ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಿತಿಯ ಮೆಡಲು. ಡಿ ಪಾಸ್. ಯಾರು ಪುರುಷಾರ್ಥ ಯಥಾರ್ಥ ಮಾಡಿದ್ರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಿತಿಯ ಮೆಡ್ಲು ಸಿಗುತ್ತಲ್ಲ. ರೂಹಾನಿ ಸೇನಾನಿ ಅಂದ್ರೇ ರೂಹ್, ಆತ್ಮನಾಗಿ ಬದುಕ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಧರಿಗೆ. ಆತ್ಮನಾದಾಗ ಮಾಯೆ ಇಲ್ಲಲ್ಲ, ಹಂಗಿರಿ ಅಂತಾರೆ ಬಾಬವರು. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. 9, सतयुग में मनुष्य की आयु कितनी होती है? ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನ ಆಯಸ್ಸು. ಅವತ್ತು ಬಾಬವರು ಏನು ಮಾತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಆ್ಯಾವ್ರೇಜ್ ಏಜ್ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ABCD ನೋಡ್ರಿ. ಆಯುಷ್ ಎಷ್ಟಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. 150, 175, 125 to 150. ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವೆಲ್ಲ. 100 to 125, 75 to 100. ಯಾವುದು ಉತ್ತರ ಸರಿ? ಬಾಬನ ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಏನಿತ್ತವತ್ತು? ಆವ್ರೇಜ್
ಇದಂತೂ ಎಲ್ಲರೂ ಪಾಸ್ ಆಗಬೇಕಪ್ಪ ನೀವು. ಅದೇನಕ್ಕೆ ಡಿ ಹಾಕೋದು ನೀವು? 75 to 100 ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ? ಸತ್ಯುಗದ್ದು ಆಯುಷ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆಯಲ್ವಾ? 125 to 150 ಬಾಬನ್ ಮುರಳಿಯ ಜವಾಬು. 125 to ಬಿ ಇಸ್ ಪಾಸ್. ಯಾಕೆಂದರೆ 150 ರಿಯಲ್ ಆಗಿ ಆದಿಯಿಂದ, 125 ಅಂದರೆ ಸತ್ಯುಗದ ಎಂಡ್ ಇನ್ನೇನು ತ್ರೇತ ಶುರುವಾಗಬೇಕಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಆ್ಯಾವ್ರೇಜಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ 125 ಅನ್ನೋದು. ಸೊ 125 to 50 ಇಸ್ ಪಾಸ್. ಸರಿನಾ? ಸತ್ಯುಗ में कितना ಮನುಷ್ಯ रहेंगे? ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮನುಷ್ಯರಿರ್ತಾರೆ? ಅದನ್ನು ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವು ಏನು ಅಂತ. 16,000, 15 लाख, 9-10 लाख, 21 लाख ಅಂದರೆ 16,000, 15 ಲಕ್ಷ, 9-10 ಲಕ್ಷ, 21 ಲಕ್ಷ. ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ? ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ರಿ. ಕರೆ ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ರಪ್ಪ. 0 ಆಗೋಯ್ತು ನಿಮ್ಮದೆಲ್ಲ. ಸತ್ಯುಗ ಕೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ ಹೇಳ್ತೀರಾ ನೀವೆಲ್ಲ? ಆ್ಯಾವ್ರೇಜಾಗಂತೂ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲ, ಇಷ್ಟೇ ಅಂತ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. 0 ಆಗೋಯ್ತು ನಿಮ್ಮದು. 9-10 ಲಕ್ಷ, 9 ಲಾಕ್ ಅಂತಾರಲ್ಲ ಬಾಬೂರು. 9 ಲಾಕ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಎಡಿಷನ್ ಇರುತ್ತೆ. 10 ಲಾಕ್ ಆ್ಯಾವ್ರೇಜ್. 9-10 लाख बाबूर मुरली उत्तरा. सी इस पास. किससे ये विनाश ज्वाला प्रज्वलित हुई है? ಯಾವುದರಿಂದ ಈ ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆ ಪ್ರಜ್ವಲಿತ ಆಯಿತು? ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆ ಯಾವುದರಿಂದ ಪ್ರಜ್ವಲಿತ ಆಗಿದೆ? ಉತ್ತರ ನೋಡದೆ ಯಾರು ಹೇಳಲ್ಲ ಕತೆ. ಏನಂತೀರಾ? ಸಿ, ಎಲ್ಲರದು ಉತ್ತರ ಬಂತ? ರೈಟ್. ಎಲ್ಲ ಮೆಜಾರಿಟಿ ಪಾಸ್ ಅಲ್ಲ. ಈಗ ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆನೂ ಯಾವುದರಿಂದ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರಲ್ಲೂ ಪಾಸ್ ಆಗಬೇಕು. ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ, ಯೋಗ ಬಲ್, ಸಂಕಲ್ಪ ಶಕ್ತಿ, ಯೋಗ ಅಗ್ನಿ, ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆ. ಇದಂತೂ ಯಾವ ಯಜ್ಞದಿಂದ ಜ್ವಾಲೆ ಬಂತು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಯಜ್ಞ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ. ಯಾವುದು? ಅದ್ಯಾಕದು 4 ಯಾಕೆ? ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ. ಎ ಈಸ್ ಪಾಸ್. ಯಜ್ಞ ಅಂದರೆ ಯಜ್ಞ ಅಲ್ಲ, ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ. ರುದ್ರ ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ. ಏನೋ ಎ ಈಸ್ ಪಾಸ್ ಅಂದರೆ ಡಿನ ಪಾಸು? ಎ ಈಸ್ ಪಾಸ್. 10ನೇ ತಾರೀಕು ಮುರಳಿ. ಏನಕ್ಕೆ? ಹೆಂಗೆಂಗೋ ಯೋಗ ಅಗ್ನಿಯಿಂದ ಹೆಂಗೆ ವಿನಾಶ ಜ್ವಾಲ ಬರ್ತದೆ? ಪರಮಾತ್ಮ ಬಂದು ಏನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಯಜ್ಞ ತಾನೆ. ಯಜ್ಞದಿಂದ ತಾನೇ ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆ ಆಚೆ ಬರೋದು. ಬೇರೆದ್ರಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಬರ್ತದೆ? ಟೋಟಲ್ ಸೃಷ್ಟಿ ಎಲ್ಲೇ ಸ್ವಾಹ ಆಗೋದು ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ತಾನೇ ಸ್ವಾಹ ಆಗೋದು. ಮನುಷ್ಯರದು ಸ್ಥೂಲ ಯಜ್ಞ ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದುಹಾಕ್ತಾರೆ. ಬಾಬವ್ರದ್ದು ಜ್ಞಾನ ಯಜ್ಞ ಯಾವ ಕಾರಣ? ವಿನಾಶ ಜ್ವಾಲೆ. ಜಗತ್ತೆಲ್ಲ ಸ್ವಾಹ ಆಗಬೇಕಾಗತ್ತೆ. 10ನೇ ತಾರೀಕು. ಹಮೇ ಕೌನ್ಸಿ ಸ್ಮೃತಿ ಸದೈವ್ ರಖನಾ ಹೈ? ಯಾವ ಸ್ಮೃತಿ ಸದಾ ಇರಬೇಕು ನೋಡಿ? ಮೊದಲೇ ಕೇಳ್ರಿ ಉತ್ತರನ. ब्राह्मण सो देवता, ब्राह्मण सो फरिश्ता, देवी देवता धर्म वाले, गाಡ್ಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ಈಗ ಯಾವುದು ಇರಬೇಕು ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ? ನೀವ್ಯಾರು? ಏನಂತೀರ ಎಲ್ಲರೂ? ಯಾವ ಸ್ಮೃತಿ ಇದ್ದರೆ ಜನ ಮಕ್ಕಳು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳ್ರಿ? ಆಗೋಯ್ತು, 0 ಬಂದ್ಬಿಡ್ತು ನಿಮ್ಮದೆಲ್ಲ.
ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತಿರ್ತೀರ ಇಷ್ಟೊತ್ತು. ಗಾಡ್ಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟಡಿ ಇರೋದು. ಡಿ ಇಸ್ ಪಾಸ್. ಎಲ್ಲ ಡಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಹಾಂ, ಡಿ ಇಸ್ ಪಾಸ್. ईश्वरन विद्यार्थीगलल्वा, गाडली स्टूडेंट. हमें कौन सा धंधा करना चाहिए? ವ್ಯಾಪಾರ ಯಾವ್ದು ಮಾಡಬೇಕು? कांटों से पुल बनाने, पतितों को पावन बनाने, बगुलों से हंस बनाने, तमो प्रधान से सतो प्रधान बनाने का धंधा. कौन सा धंधा? 4 ದಂಧದಲ್ಲಿ ಯಾವುದು ವ್ಯಾಪಾರ? ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವತ್ತು? 10ನೇ ತಾರೀಕು ಮುರುಳಿ. ಎಲ್ಲದೂ ಪಾಸಾಗೋ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿದೆ. ಬಟ್ ಒಂದು ಅದರಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. ಅವತ್ತಿನ ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಬಾಬಾ पतितों को पावन बनाने का धंधा करो. ಪತಿತ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಪಾವನ ಮಾಡೋ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ರಿ. ಅಂದ್ರೇನು? ಸ್ವಯಂ ಪಾವನ ಪವಿತ್ರವಾಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ತಂದು ಪತಿತತನ ಕೊಳಕಿದ್ರೆ ಬೇರೆಯವರನ್ನು ಅದರ ಎಫೆಕ್ಟಲ್ಲಿ ಅಪವಿತ್ರತೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ. ओके, 20 पास आयतल. नेक्स्ट, हर कर्म कौन सी स्थिति में स्थित होकर करो तो सहज ही सफलता के सितारे बन जाएंगे. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕರ್ಮ ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೋ ಸ್ಥಿತರಾಗಿ ಮಾಡಿ ಯಾವುದರಿಂದ ಸಹಜ ಸಫಲತೆಯ ನಕ್ಷತ್ರಗಳಾಗ್ಬಿಡ್ತೀರ. ಸಹಜ ಸಫಲತೆಯ ನಕ್ಷತ್ರ. ಬಾಬೂರ್ ಶ್ರೀಮತ ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕಿದೆ? ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗಬೇಕು? ತ್ರಿಕಾಲದರ್ಶಿ, ನಾಲೆಜ್ಫುಲ್, ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನ್ ಸ್ವ. ತ್ರಿಕಾಲದರ್ಶಿಯಾಗಿದ್ದರೆ ಸಫಲತೆನಾ? ಜ್ಞಾನಪೂರ್ಣರಾದರೆ ಸಫಲತೆನಾ? ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತರೋ ಅಥವಾ ಸ್ವಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದರೋ? ಯಾವುದೋ? ಎಲ್ಲ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ನೋಡ್ತೀರಾ? ಯಾವುದು ಪಾಸ್? ಯಾವುದು? ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ರಿ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ. ಕರ್ಮ ಮಾಡುವಾಗ ಏನಿರಬೇಕಂತ ಎಲ್ಲನೂ ಆ್ಯಕ್ಚುರಲ್ಲಾಗಿ ಪಾಸ್ ಅಂತಲೇ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ 10ನೇ ತಾರೀಕು ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಏನಿತ್ತೋ ಎಲ್ಲ ಪಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಸ್ವಸ್ಥಿತಿ, ಡಿ ಇಸ್ ಪಾಸ್. ಫಸ್ಟ್ ಸ್ವಸ್ಥಿತಿ ಅಲ್ವಾ? ಸ್ವ ಆತ್ಮ ಇಲ್ಲದೆ ತ್ರಿಕಾಲದರ್ಶಿನೂ ಇಲ್ಲ, ಮಾಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನೂ ಇಲ್ಲ, ಜ್ಞಾನನೂ ಇಲ್ಲ. ಸ್ವಸ್ಥಿತಿ ಈಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. 11ನೇ ತಾರೀಕು प्राणदान मिलना अर्थात डैश. प्राणदान मिलना अर्थात डैश. पतितों को पावन बनाना, तमो प्रधान से सतो प्रधान बनना. सारी पतितों को पावन बनना, प्राणदान मिलना. पतित से पावन बनना ಅಂತ ಇರಬೇಕು. तमो प्रधान से सतो प्रधान बनना, शूद्र से ब्राह्मण बनना, आसुरी संप्रदाय से ईश्वरीय संप्रदाय बनना. ಅಂದರೆ ಪ್ರಾಣದಾನ ಸಿಗೋದಂದ್ರೆ ಏನು ಅರ್ಥ ಅಂದರೆ, ಪತಿತರಿಂದ ಪಾವನ ಆಗೋದು, ತಮೋಗುಣಿಯಿಂದ ಸತೋ ಪ್ರಧಾನ, ಶೂದ್ರರಿಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಆಸುರಿ ಸಂಪ್ರದಾಯದಿಂದ ಈಶ್ವರಿ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಬರೋದು. ರಿಯಲ್ ಪ್ರಾಣದಾನ ಅಂದರೆ ಯಾವುದು? ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ರಿ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, तमो प्रधान से सतो प्रधान बनना 20 पास. ಯಾಕೆಂದರೆ ರಿಯಲ್ ಪ್ರಾಣದಾನ ಅಂದರೆ ಬಾಬನಿಗೆ
ತಾನು ಆತ್ಮ ಪ್ರಾಣ ಅಂತ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನಾನು ಸತೋ ಪ್ರಧಾನ ಅಂದರೆ ತಮೋಗುಣಿ ಅಪವಿತ್ರ ಸಂಸ್ಕಾರಗಳೇನು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಅದು ರಿಯಲ್ ಪ್ರಾಣದಾನ. नेक्स्ट कौन सी आवाज़ को सुनते रहो और खुशी में नाचते रहो. कौन सी आवाज़ को, ಯಾವ ಧ್ವನಿಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಮತ್ತು ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ. ಯಾವ ಮಾತು, ಶಬ್ದ ಅಂದರೆ ಯಾವ ಮಾತು, ಆವಾಜ್ ಅಂದರೆ ವಾರೆ ಮೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಬ್ರಾಹ್ಮಣಾತ್ಮ, वाह बाबा वाह, वाह मेरा भाग्य, वाह मेरा भाग्य विधाता, वाह मेरा तकदीर, वाह ड्रामा. ಎಂಥದೋ ಏನು ವಾ ಮೇರಾ ಶುರುವಾಯ್ತಾ ಝೀರೋ. ವಾ ವಾ ಅಂತ ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರಾ? ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ವಾ ನಾನು ಶ್ರೇಷ್ಠ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆತ್ಮ, ವಾ ಬಾಬಾ ವಾ ಅಂತನ, ವಾ ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ಮತ್ತು ಭಾಗ್ಯ ವಿಧಾತ ವಾ ವಾ ಅಂತಿರೋ, ವಾ ನನ್ನ ಅದೃಷ್ಟ ಅಥವಾ ವಾ ಡ್ರಾಮಾ ಅಂತಿರೋ. ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಡ್ಯಾನ್ಸು, ನಾಟ್ಯ ಆಗೋಯ್ತು ನಿಮ್ಮ ಝೀರೋ. ವಾ ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ಅಂಡ್ ಭಾಗ್ಯ ವಿಧಾತ, ಸೀಸ್ पास, ಎಲ್ಲ ಪಾಸಾ? हाँ. अब कौन सी समय है, समय ಯಾವುದೀಗ? भटकी हुई आत्माओं को ठिकाना देने का टाइम, प्यासी आत्माओं को पानी देने, नर से नारायण बनने, उलझी हुई आत्माओं को निकालने. ಯಾವ ಟೈಮ್ ಈಗ? ಅಲಿಯೋ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಠಿಕಾನ ಕೊಡೋ ಟೈಮ, ಬಾಯಾರಿರೋರಿಗೆ ನೀರು ಕೊಡೋ ಟೈಮ, ನರನಿಂದ ನಾರಾಯಣನಾಗೋ ಟೈಮ, ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಿರೋ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಹೊರತೆಗೆಯೋ ಟೈಮ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಉಲ್ಜನೋಂಕಿ ಅಂದರೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ನಿನ ಸುರುಳಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಈಗ. ಯಾರನ್ನು ಬಿಡಿಸ್ತೀರಾ? 1 2 3 ಈ ಸಮಯ ಯಾವುದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕರೆಕ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. ಬಟ್ ಬಾಬನ್ ಮುರುಳಿದ ಒಂದು ಉತ್ತರ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವು. ಈಗ ಟೈಮ್ ಎಲ್ಲರೂ ಉಲ್ಜನ್ ಮೇ ಹೈ ಯಾ ನೈ ಹೈ? ಸೊ ಡಿ ಇಸ್ ಪಾಸ್. ಸುರುಳಿಯಲ್ಲಿರೋ ಆತ್ಮಗಳನ್ನು ತೆಗಿಬೇಕು. 12ನೇ ತಾರೀಕು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರೆ ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ನು ಬರಿತಾನೆ ಇದ್ದೀರಾ ಡಿ ಅಂತ. अपनी ऊंच तकदीर बनाने के लिए कोई भी काम डैश के विरुद्ध नहीं करना. ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾಸ್ ಆಗಬೇಕು. ಡೈಲಿ ಮುರುಳಿ ಕತೆ ಇದು. ಡೈಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಇದು ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ತನ್ನ ಅದೃಷ್ಟವನ್ನು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಡ್ಯಾಶ್ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಡ್ದು. ಏನೋ ಶ್ರೀಮತ್ ಕಾಯ್ದೆ ಆಜ್ಞಾ ಕುಚ್ ಭಿ ನೈ ಅಂತೆ. ತನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಅದೃಷ್ಟ ರೂಪ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶ್ರೀಮತ ನಿಯಮ, ಕಾಯ್ದೆ ಕಾನೂನು, ನಿಯಮ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಕಾಯ್ದೆ ಅಂದರೆ ಸಮಜಾ? ಆಜ್ಞೆ, ಕಾಯ್ದೆಗಳು ಕಾನೂನುಗಳಂದರೆ ಅದು ಬೇರೆ ಮೀನಿಂಗ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಿಯಮ ಅಂದರೆ ಬರೀ ಅಷ್ಟೇ, ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತೆ. ಏನು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಿದೆ? ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಉತ್ತರ ಇತ್ತು. कोई भी काम कायदे विरुद्ध नहीं करना है. ಶ್ರೀಮತ ಸುಮ್ಮನೆ ಶ್ರೀಮತ ಅಲ್ಲ, ಇಟ್ ಈಸ್ ಎನ್ ಲಾ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಡರ್ ಆಫ್ ದಿ ವರ್ಲ್ಡ್. ಜಗತ್ತಿನ ಕಾಯ್ದೆ ಕಾನೂನನ್ನೇ ಶ್ರೀಮತ ಅನ್ನೋದು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾಯ್ದೆ ಬಿಗರ್ ಕುಚ್ ಭಿ ನೈ ಚಲ್ನ. ಶ್ರೀಮತ ಅಂದರೆ ಉಡಾಯಿಸೋದು ಬೇರೆ,
ಕಾನೂನು ಅಂದರೆ ಕಾನೂನಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡೆದಾಗ ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಕ್ರೈಮ್, ಅಪರಾಧ ಅಂತ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಎರಡರ ಮೀನಿಂಗು, ಎರಡರ ಪರಿಭಾಷೆ ಹಾಗೂ ಅದರ ರಿಸಲ್ಟಲ್ಲಿ ಪರಿಣಾಮ ಬೇರೆ ಇದೆ. ಕೇಳಿಸ್ತಾ? ಕಾಯ್ದ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಅಂದ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್. ಈಗ ಶ್ರೀಮತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಶ್ರೀಮತನ ಬಾಬನ ಮಕ್ಕಳು ಉಡಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾರಲ್ಲ. ಕಾಯ್ದೆ ಬಾಬಾ ಕಾಯ್ದ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದನ್ನು ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಶ್ರೀಮತನೇ ಕಾಯ್ದೆ ಯಾಕಾಗುತ್ತೆ ಅದು ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ರಿ. ज्ञान के बिगर किस बात का कोई फायदा नहीं. हाँ, चिंतन करो. श्रीमत को कायदा क्यों कहा बाबा ने? हाँ, उनकी परिभाषा समझो. ज्ञान के बिगर किस बात का कोई फायदा नहीं. ಜ್ಞಾನ ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಇಲ್ಲದೆ ಯಾವ ಮಾತಿಗೆ ಒಂದು ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಫಾಯ್ದಾ ಅಂದರೆ ಲಾಭ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಒಂದನೇದು ಸತ್ಸಂಗ ಕಾ, ಯೋಗ ಕಾ, ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕಾ, ಬುದ್ಧಿ ಕಾ, 4 ಮಾತು. ಸತ್ಸಂಗದ, ಯೋಗದ, ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರದ, ಬುದ್ಧಿಯ. ಸತ್ಸಂಗ, ಯೋಗ, ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ, ಬುದ್ಧಿ. ಯೂಶ್ವಲಿ ಬಾಬುವರು ಜ್ಞಾನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾವುದರಲ್ಲಿ ಲಾಭ ಇಲ್ಲ ಅಂತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಪಾಸಾಗಬೇಕಲ್ಲ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನು ಬರೀತಿದ್ದೀರಿ? ಎಲ್ಲರೂ ಪಾಸಾಗಬೇಕು. ಬಾಬುವರು ಅವರನ್ನು ಬುದ್ಧುಗಳು ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೇಟೆ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೋಗೋದು. ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲದೆ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಅಂದ್ರಲ್ವ ಅವತ್ತು. ಸೀಸ್ ಪಾಸ್. ಸ್ವಯಂ ಕೋ ठगना ಅರ್ಥಾತ್ ಸ್ವಯಂವನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಯಾರು? ABCD. ಅಪನೇ ಕಮಿಯೋಂ ಕೋ, ತನ್ನನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ಏನರ್ಥ? अपने कमियों को बताना, अपनी कमियों को छिपाना, अपनी कमियों को बढ़ाना, अपने कमियों को महसूस करना. ಎಲ್ಲರೂ ಪಾಸಾ? ಏನಂತೀರಾ? ನೀವೆಲ್ಲರೂ ಪಾಸ್ ಆಗ್ತೀರ ತಾನೆ? ಏನು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೋಬಾರ್ದು ಹೇಳ್ರಿ. ಯಾವುದರಲ್ಲಿ ಬಾಬುವರು ಅದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಯಂವನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಂದರೆ अपने कमियों को छिपाना. ಪೀಸ್ ಪಾಸ್. ಕೊರತೆಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ಳೋದಂದರೆ ಸ್ವಯಂವನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ, ಜನ್ಮಾಂತರದ ಅದೃಷ್ಟಕ್ಕೆ ತಿಲಾಂಜಲಿ. ಈಗ ಎಷ್ಟೇ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಬೋದು. ಮನುಷ್ಯರ ಕಣ್ಣಿಗೆ ಮಣ್ಣೆರ್ಚ್ಬೋದು, ಭಗವಂತನ ಕಣ್ಣಿಗೆ ಮಣ್ಣೆರ್ಚಕ್ಕಾಗುತ್ತಾ? ಕಳ್ಳ ಎಷ್ಟೇ ಕಳ್ತನ ಮಾಡೋಕ್ಕೋದ್ರೆ ಈ ವಿಲ್ ಲೀವ್ ಒನ್ ಕ್ಲೋ. ಎಲ್ಲರೂ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ತಾರೆ. ಇದಂತೂ ಶಿವಬಾಬನ ಶೀಶ್ ಮೆಹಲು. ಯಾರೂ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಒಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನು? 13ನೇ ತಾರೀಕು ನೆನ್ನೆ ಮುರಳಿ. ಎದ್ರಲ್ಲಂತೂ ಎಲ್ಲ ಪಾಸಾಗಬೇಕು ನೀವು. ಏನಂತೀರಾ? ಪಾಸಾ ಫೇಲಾ? ಬಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಪಾಸು. ಬಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಡಿ ಬರೀತೀರ. ತನ್ನ ನಿರ್ಬಲತೆಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂತ ತಾನೇ ಹೇಳಿದ್ದು. ಅದೇ ತನ್ನನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಂತ. ಓಕೆ, 13ನೇ ತಾರೀಕು. ಹಮ್ ಬಚ್ಚೆ ಸುಖ ಕ ವರ್ಷ ಕಿಸ್ಸೆ ಲೇ ರಹೆ ಹೈ. ನಾವು ಮಕ್ಕಳು ಸುಖದ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಯಾರ ಹತ್ರ ತಗೋತಾ ಇದ್ದೀವಿ? ಎಲ್ಲ ಪಾಸಾಗಬೇಕೀಗ. ಇದಂತೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಷಯ ತಾನೇ. शिव बाबा से, बाप दादा से, ಶಿವಾಚಾರಿ से, ಭಗವಾನ್ से ಎಲ್ಲ ಉತ್ತರ ರೈಟೇ. ಬಟ್ ಒಂದು ಮುರಳಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವು. ಸರಿನಾ? ಸುಖದ ಆಸ್ತಿ ಯಾರಿಂದ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ? ಏನದು ಕನ್ಫ್ಯೂಷನ್? ಏನಕ್ಕೆ? ಎಲ್ಲರೂ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ?
ಹಾಂ, ನೀವೆಲ್ಲ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟೇ ಮಾಡಲ್ಲಲ್ಲ ಹೇಳೋವರೆಗೂ. ಹೇಳ್ರಿ ಬೇಗ ಬೇಗ, ಯಾರಿಂದ ಆಸ್ತಿ ತಗೊಳ್ಳೋದು? ಆಸ್ತಿ ಪುಕ್ಕಟೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರ ನಿಮಗೆ? ಶಿವಬಾಬಾ ಸಂಬಂಧದ ಸಹಿತ ಹೆಸರಿದೆ. ಶಿವಾಚಾರ್ಯ, ಆಚಾರ್ಯರಾಗಿ ಓದಿಸಿ ಶಿವಬಾಬಾ ಆಸ್ತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಶಿವಾಚಾರ್ಯ. ಹಾಂ, ವರ್ಷ ಮಿಲ್ತಾ ಹೇ. ಸುಮ್ಮನೆ ಸಿಕ್ಬಿಟ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರ. ಅದಕ್ಕೆ ಓದೋದು ಕಂಡೀಷನ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನ್ಯಾಯವಾಗಿ ಓದಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೋಗ್ರತ್ಲಾಗಂತ. ಹಾಂ, ಏನಂತೀರ? ಎಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಬಾಬನ್ ಸರಿಯಾಗಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನೂ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ಹಾಂ, ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟು ಸರ್ವ ವಿಕಾರೋಂಕ ಸನ್ಯಾಸ ಕರ್ನ, ಅರ್ಥಾತ್ ಎಲ್ಲ ವಿಕಾರಗಳಿಂದ ಸನ್ಯಾಸ ಮಾಡೋದ್ರ ಅರ್ಥ ಏನು? ರಾಜ ಋಷಿ ಬನ್ನ, ಮಾಯಾ ಜೀತ್ ಬನ್ನ, ವಿಕಾರೋಂಕೋ ಜೀತನಾ, ವಿಜಯಿ ಬನ್ನ. ಸರ್ವ ವಿಕಾರಗಳ ಸನ್ಯಾಸ ಮಾಡೋದಂದರೆ, ಎಲ್ಲ ಸನ್ಯಾಸ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ತಾರಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ? ಏನಾಗ್ತೀರಾ? ಕ್ಯಾ ಬಂತೇವೋ? ಹಾಂ, ರಾಜ ಋಷಿ. ಝೀರೋ ಬಂದೇ ಬಿಡ್ತು ನೋಡ್ರಿ ನಿಮಗೆ. ರಾಜ ಋಷಿ ಬನ್ನ. ರಾಜ ಋಷಿಗೆ ಒಂದು ಏಕಾಗ್ರತೆ, ಒಬ್ಬನ ನೆನಪು ಬಿಟ್ಟರೆ ಇನ್ನೊಂದು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ